राज्यात हरकतींबाबत सुनावणी पार पडली आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या माध्यमातून आज ज्या प्रतिनिधींनी हरकती घेतल्या होत्या त्यांना बोलवण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी बघितलं की 34 लोकांनी जे प्रभाग 2, 3 आणि 8 या तिन्ही प्रभागातील वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी होती आणि या सगळ्यांची एकच मागणी आहे की जी कोलसेत रोड आहे त्या कोलसेत रोडला ढोकाळीपासून फाटा देऊन तो मनोहरनगर रोड आणि तिथून नाल्याची हद्द घेतली आणि ती पण पूर्ण नाला न घेता मधूनच परत एका कंपनीचं कंपाऊंड घेतलेलं आहे. तर ही कुठंतरी हद्द जी आहे नैसर्गिक हद्द नाहीये, चुकीच्या पद्धतीने केलेली आहे आणि म्हणून हे आम्हाला कुठंतरी वाटतं की प्रस्थापित चढवून केलेलं आहे, काय केलंय. तर आमची एकच मागणी आहे, जर त्या 2, 3 आणि 8 या सगळ्या प्रभागातील सगळ्या पक्षाच्या विविध पक्षाच्या ज्यांनी हरकत घेतलेल्या आहेत अशा सगळ्या 100% लोकांची मागणी एकच आहे आणि ती मागणी म्हणजे जर कोलसेत रोडला आपण जातो तो त्याची डावी बाजू पूर्णपणे प्रभाग 3 मध्ये सहभागी करावी. जसं एव्हरेस्ट वर्ल्ड आहे, लोढा स्टर्लिंग आहे, निलकंठ व्हॅली आहे, स्वामी कृपा फेज 2 आहे, निलकंठ, या सिद्धेश्वर गार्डन आहे, या सगळ्या सोसायट्या प्रभाग 3 मध्ये फिजिकल हद्द जर बघितलं तर त्या 3 मध्ये यायला पाहिजे. त्या न येता काही भाग 8 मध्ये काही भाग 2 मध्ये केलेला आहे. हे कुठंतरी चुकीचं आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या लोकांनी आज हरकतीमध्ये हे सांगितलं 100% लोकांनी मागणी केलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की निवडणूक आयोग सुद्धा या सगळ्या 100% लोकांच्या मागणीनुसार ती